नमस्कार, मी रमाकांत हासगुडे आणि आपण पाहताय समूह संघर्ष. आताच गजानन महाराज पालखी संत गोरोबा काकाच्या समाधी मंदिरापाशी एक तास विश्रांती घेऊन धाराशिवकडे प्रयाण केलेलं आहे. आणि ती पालखी आज आपण पाहताय हिंगणवाडी तेर मधून पहिलंच गाव हिंगणवाडी या ठिकाणी पालखीचं आगमन होत आहे. आणि इथले ग्रामस्थ, हिंगणवाडीचे ग्रामस्थ अत्यंत उत्साहात त्या पालखीचं स्वागत करायला थांबलेले आहेत. आपण पाहताय, कॅमेरामॅन रांगोळी दाखवा. रांगोळी रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी काढून आणि फुलाची सजावट करून या ठिकाणी पालखीचं स्वागत केलं जात आहे. आपण त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेऊ. आपलं नाव सांगा. संजय नारायण वाकुरे. काय वाटतं, तुम्ही पालखीचं स्वागत करायला लागले, रांगोळी काढलेली आहे? काय ना, प्रत्येक वर्षाप्रमाणे ह्या वर्षी आमच्या गावात प्रत्येक वर्षी नाश्ता सोय असते, त्यामुळे स्वागतासाठी प्रत्येक पूर्ण गाव सजत या गावात. आमच्या पूर्ण गावातर्फे नाश्ता चहा पाणी असते आमच्या. आज म्हणजे तुमचा एक उत्सव, सणच असतो तुमच्या गावात. सणाचा असते उत्साह. पालखी जाईपर्यंत कोणीही गाव सोडून बाहेर जात नाही, कुठलंही काम कोणी करीत नाही. जोपर्यंत पालखीचं इथून आमचं आगमन होत नाही आणि इथून रावण होतं तोपर्यंत गाव कोणी सोडित नाही. काय काय स्वागतासाठी काय काय तयारी केली? रांगोळी तर काढली आहे, स्टेज बसविलंय, मंडप टाकलाय आणि नाश्त्याची सोय केली. नाश्त्याची सोय, नाश्ता चहा. मला तो तुमचं नाव सांगा. गोरख कानाडे. काय वाटतं पालखी स्वागत करायला? चांगलं वाटतं, आनंद वाटतंय. या ठिकाणी हिंगणवाडीचे ऍडव्होकेट भोसले साहेब आहेत. साहेब, स्वागत आहे तुमच्या चॅनल मध्ये. काय प्रतिक्रिया तुमची? पालखीचं स्वागत करताय उत्साहात? आम्ही दरवर्षी प्रतिवर्षी प्रमाणे सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन नाश्ता, चहा पाणी आणि पालखीचं स्वागत, पाण्याची सोय आणि सर्वजण आम्ही एक चित्तानं आणि एक दिलानं गावाच्या वतीनं प्रत्येक वर्षी करतो. सर्व कामे चालू करतात. तर आपण पाहतोय सगळीकडे फिरव. हा, तुमचं चालू होते की सर? काय प्रतिक्रिया? पालखीचं स्वागत करायला सगळं गाव थांबलेलं आहे. या ठिकाणी हिंगळजवाडी गावामध्ये अतिशय पालखी येणार आहे म्हणून उत्साहाचं वातावरण आहे. आम्ही शाळेमधल्या सर्व विद्यार्थ्यांनी, मुलींनी या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूला रांगोळी काढलेली आहे आणि गावामध्ये एकंदरीत आध्यात्मिक वातावरण या ठिकाणी तयार झालेलं आहे. गावामध्ये अगोदरच हिंगळज देवीचं पुरातन मंदिर असल्यामुळे अगोदरच गावाला आध्यात्मिक वारसा लाभलेला आहे आणि अतिशय छान वाटत आहे, प्रसन्न वाटत आहे पालखी येणार आहे. धन्यवाद. येती करा तोची दिवाळी दसरा. गजानन महाराज येती करा तोची दिवाळी दसरा. या दिवाळी आणि दसऱ्यासारखा उत्सव आहे गावामध्ये. या ठिकाणी आपण जी पाहिली रांगोळी शाळेतल्या विद्यार्थ्यांनी आहेत, त्यांनी अशी सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे. दीदी, तुझं नाव सांग. माझे नाव सृष्टी जयसिंग देवकर आहे. कितवीला आहे? मी आता 7वीला आहे. ही रांगोळी तू काढली? हो, मी काढली. कोणी कोणी? तुझं काय नाव? श्रावणी. कितवीला आहे तू? 7वीला आहे. 7वीला. तुझं नाव? पौर्णिमा शिंदे. कितवीला आहे तू? 8वीला. तू? आयशा शेख. मी 7वीला. तुम्ही सगळ्यांनी ही रांगोळी काढली, छान. कशासाठी रांगोळी काढली? आमच्या गावात पालखी येणार होती म्हणून आम्ही सगळ्या रस्त्याच्या कडे रांगोळी काढलेली आहे. ही रांगोळी काढताना आम्हाला खूप आनंद झालेला आहे. आनंद वाटला रांगोळी काढायला. रांगोळी कोणी आणली, कुठून आणली? रांगोळी या गावातल्या माणसाने आणलेली आहे. सगळ्या गावातल्याने रांगोळी दिली, तुम्ही छान रांगोळी काढली. किती रांगोळी काढली, काय सांगता येईल का? किती रांगोळी काढली? 1 किलोमीटर दुरीतर्फा. 1 किलोमीटर. 1 किलोमीटरला किती रांगोळी, किती किलो लागली? 1 क्विंटल. 1 क्विंटल. 100 किलो रांगोळी लागली. छान रांगोळी काढली. काय सांगतील, काय वाटतंय रांगोळी काढून? आम्हाला खूप छान वाटली रांगोळी काढून. आनंद वाटतोय, हा, समाधान. तू काय सांगशील तिथे? आनंद वाटला रांगोळी काढून? दरवर्षी काढत असते का? साहेब, काय वाटतंय? अत्यंत उत्साहात स्वागत करतात. मुलींनी रांगोळी काढल्या, 1 किलोमीटर रांगोळी काढल्या. त्या मुलीचा खूप मोठा वाटा मोठा आहे स्वागतामध्ये. सगळं गावकरी पण आहेत आणि आजूबाजूचे सगळे भावी भक्त सुद्धा आलेले आहेत. त्यांना नाश्त्याची, पाण्याची, सगळी चहा पाणी सगळी व्यवस्था केलेली आहे सर्व. आणि ग्रामपंचायत महादेव बापू शेंडगे हिंगळजवाडी गावचे सरपंच आहेत. त्यांच्या पण प्रतिक्रिया घेऊ की तुमच्या गावात अत्यंत उत्साहात गजानन महाराज पालखीचं स्वागत करायला मंडळी थांबलेली आहे. काय वाटतंय? काय नाही, उत्साह वाटतंय.
प्रत्येक वर्षी आम्ही चांगल्या प्रकारे स्वागत करतो. दरवर्षी तरी स्वागत होतं, रांगोळी काढली, फुलं टाकली, इथं स्वागत आहे. आणखीन काय काय पालखीसाठी वारकऱ्यासाठी काय काय सुविधा आहे? सुविधा नाश्त्याची व्यवस्था आहे, चहा पाण्याची व्यवस्था आहे. दरवर्षी करतात. मग कसा खर्च कोण करते का? सगळे गावकरी मिळून करतात. मग आज तुमचा एक सणासारखा उत्सवासारखा दिवस असतो. सणासारखं. पालखी दर्शन केल्याशिवाय कोण जात नाही, शेतात जात नाहीत आणि गावालाही जात नाही. धन्यवाद. हे होते सरपंच. काय वाटतं तुमच्या गावात पालखी यायली गजानन महाराजचे उत्साहात स्वागत करायला लागले? चांगलं वाटतं. दरवर्षी करतोय? हो, दरवर्षी करतो. काय काय व्यवस्था केली अजून? नाश्ता चहा पाणी काय? स्वच्छता, नाश्त्याची सोय, पाणी व्यवस्थित. सगळ्या पालखीतले जे वारकरी आहेत त्यांना सगळ्याला नाश्ता चहा पाणी ठिकाणी या ठिकाणी पालखीला थोडं विश्रांतीसाठी स्टेज मंडप टाकून सोय केलेली आहे. चालू केलं का? तर या ठिकाणी हिंगजवाडी ग्रामस्थाकडून पालखीतले जे वारकरी आहेत त्यासाठी नाश्त्याची सोय केलेली आहे. आपण जाऊन घेऊ. काय केलंय नाश्त्याला? होय, किती केले, म्हणजे किती किलोचे काय सांगता येईल? 1 क्विंटल आहे. 1 क्विंटलची पोहे गेले. 1 क्विंटल, 1.5 क्विंटलचा आहे. 1.5 क्विंटल. बरं, हे काय सगळं गावातल्या सगळ्या ग्रामस्थांनी मिळून केलं? गावातले. तर आपण पाहिलं या ठिकाणी 1.5 क्विंटल पोहे म्हणून त्याचे पोहे केले आहेत. तर या ठिकाणी पालखीतले जे वारकरी आहेत किंवा भाविक भक्त आहेत त्यांच्या सोयीसाठी मेडिकलची सुविधा दिसते. हे आपण, तुमचं नाव सांगा. शशिकला धंगेकर, आरोग्य सेविका, किनी. किनी. बरं, काय काय तुमच्याकडे जे आता प्राथमिक उपचार दिसते? प्राथमिक उपचारासाठी आणलेलं आहे ते सगळं साहित्य. मग जे आता पालखीतले वारकरी आहेत त्यांच्यासाठीच प्राथमिक उपचार आहे का काय भाविक सोबत? सगळ्यांसाठी आहे, वारकरी आणि इतर भक्त लोक येतात त्यांच्यासाठी. मग आता कधी सकाळपासून येत आहेत? हो, सकाळपासून आहे. किती वेळ थांबणार आहेत आता इथून जाईपर्यंत, पालखी जाईपर्यंत? बरं, आपलं पीएचसी कोणची तुमची? PSC डोकी आणि उपकेंद्र किनी. मग असं पालखीच्या या मार्गामध्ये आपल्या पीएचसी कडून, डोकी पीएचसी कडून किंवा आरोग्य व्यवस्थेकडून कुठं कुठं असे सुविधा का प्रत्येक ठिकाणी? आमच्या रस्त्यालाच आरोग्य सेवक आहेत, आरोग्य दूत म्हणून त्यांनी ती बॅग तयार आहे प्रथम उपचाराची, ती रस्त्याला वारकऱ्यांना आणि भक्तांसाठी देतात. डोकी पासून ते धाराशिव पर्यंत आहे प्राथमिक उपचार त्यांना हो. पूर्ण होतात. धन्यवाद. एक चांगली आरोग्य सेवा आरोग्य खात्यातर्फे पालखीतले वारकरी आणि भाविक भक्त आहेत त्यांना पुरवली जातात.